नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आजीच्या बटव्याची गोष्ट, जिचं नाव आहे आजीचा औषधी बटवा। एका छोट्या गावात सगळ्यांची लाडकी अशी एक आजी राहत होती। तिच्याकडे नेहमी एक छोटासा कापडी बटवा असायचा। त्या बटव्यात रंगीबेरंगी गोळ्या नव्हत्या, तर सुकवलेल्या औषधी वनस्पती, बिया आणि घरगुती उपाय असायचे। गावात कुणाला सर्दी झाली, पोटदुखी झाली किंवा जखम झाली की सगळे आजीकडे धाव घ्यायचे। आजी शांतपणे बटवा उघडायची, त्यातून योग्य औषध काढायची आणि प्रेमाने द्यायची। तिच्या औषधांमध्ये फक्त वनस्पतींची ताकद नव्हती, तर तिच्या अनुभवाची आणि मायेची उबही असायची। एकदा गावातल्या छोट्या मुलाला ताप आला। डॉक्टर येईपर्यंत आजीने आपल्या बटव्यातील औषधी काढा करून दिला आणि त्याची नीट काळजी घेतली। मुलगा लवकर बरा झाला। सगळ्यांनी आजीचे आभार मानले। आजी म्हणाली, निसर्गात प्रत्येक आजारावर उपाय आहे, फक्त त्याची ओळख आणि संयम हवा। त्या दिवसापासून गावातील मुलांना निसर्गाची आणि जुन्या ज्ञानाची कदर वाटू लागली। शिकवण, अनुभव आणि निसर्ग ज्ञान हे मोठे धन असते। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।